नमस्कार. आज आपण इथे रिव्हर्स कॅनॉट सायकल ह्याच्यावरती प्रॉब्लेम बघत आहोत. तर प्रॉब्लेम आहे अन इन्व्हेंटर क्लेम ऑन मॅन्युफॅक्चर्ड रेफ्रिजरेटर हॅव्हिंग COP इज 7 when working between -15 degrees Celsius and 30 degrees Celsius. Check whether his claim is correct or not. तर जो काय मॅन्युफॅक्चर आहे त्यानं काय सांगितलं की COP 7 आहे. आणि आता आपल्याला हा चेक करायचा की 7 पेक्षा कॅरनॉटचा जो COP आहे हा मोठा आहे का छोटा आहे. जर कॅरनॉटचा COP जर मोठा आला तर आपण असं म्हणू की त्यानं जो क्लेम केलाय तो बरोबर आहे. तर आपण इथं इथं तुम्हाला रिव्हर्स कॅरनॉट सायकल दिलेली आहे. रिव्हर्स कॅनॉट सायकल मध्ये ही जी PV डायग्राम आणि TS डायग्राम आहे. मग TS डायग्राम मध्ये हे जो टेम्परेचर आहे ते आहे टेम्परेचर T1, लोएस्ट टेम्परेचर. आणि जे हायर टेम्परेचर आहे त्याला आपण म्हटलंय T2. इथं लोएस्ट टेम्परेचर आहे -15 आणि हायर टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. तर T1 जो -15 आहे त्याचं केल्विन मध्ये करायला आपण 273 ऍड करणार म्हणजे 258 झाला T1. तसंच 30 डिग्री सेल्सिअस हे हायर टेम्परेचर आहे, त्याला केल्विन मध्ये करण्यासाठी आपण 273 ऍड करणार, बेरीज करणार, ती येते 303, 303 केल्विन. आपण आता कॅरनॉटचा COP काढतोय. तर फॉर्म्युला आहे T1/T2 - T1. आपण याच्यामध्ये ह्या T1 आणि T2 ची केल्विन मधली ही व्हॅल्यू आपण ऍड करूया. मग हे ऍड केल्यानंतर कॅल्क्युलेशन केलं 258 डिवायडेड बाय 303 -258. तर आपला आन्सर आलं 573. आता COP जो दिलाय मॅन्युफॅक्चरनं तो आहे 7 आणि आपण जे कॅल्क्युलेट केला आहे तो आहे 5.73. 7 पेक्षा हा कमी आहे. ऍक्च्युअल मध्ये कॅरनॉट COP हा मोठा असतो, जास्त असतो. तर त्याच्यामुळे हे जे काही क्लेम केले ते सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे कॅरनॉट COP ऑफ कॅरनॉट मस्ट बी ग्रेटर, सो इन्व्हेंटर क्लेम इज इनकरेक्ट. म्हणजे इन्व्हेंटरनं जो क्लेम केलाय की 7 हा आहे COP, हा काय आहे, इनकरेक्ट आहे.